हे बघू शकता, अशा पद्धतीने आपलं जास्वंदाचं फूल जे आहे ते बघू शकता, याला काहीच होत नाही, ओढलं काही केलं काहीच नाही. आता जास्वंदाच्या फुलाचा हार कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या. आपण एक व्हिडिओ मी टाकलेला होता आपल्या युट्यूब चॅनल वरती जास्वंदाच्या फुलाचा, तर त्याच्यामध्ये माझ्या ताईंना दिसलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्वंदाचं फूल कशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे, हे पाईप क्लीनर पासून बनवतो आपण, आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आपल्याला ते सुद्धा दाखवणार आहे. मेन म्हणजे आपल्याला हे असं जास्वंदाचं फूल आहे, हे पूर्ण रेडी झालेलं आहे येलो कलरचं. तर असे जास्वंदाचे फुलं आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचे, कसे बनवायचे, हेच तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यानंतरही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. तर त्यासाठी आता सर्वप्रथम जास्त वेळ न घेता दाखवते. हे आपले 8 mm चे पाईप क्लीनर आहेत रेड कलरचे. याच्यासाठी आपल्याला हा B7000 हा गम आहे, ग्लू गम. तर याने सुद्धा तुम्ही चिटकवू शकता हे फुलं असे, पण याचं मला जास्त काही हे वाटत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही गन आणि स्टिकचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला हे गन जे आहे तर ही कायमस्वरूपीसाठी होऊन जाईल. एक स्टिकचं पॉकेट घेतलं की तुम्ही भरपूर फुलं जी आहेत तर ती चिटकवू शकता. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे हे पोलन, याला पराग म्हणतात मराठीमध्ये. तर हे पोलन फुलाच्या मध्ये लावायला, हे मी याचाच बनवलेला आहे हे पोलन पाईप क्लीनरचा, पण आता हे लावतीये. हे रेडी पोलन आहे. त्याचबरोबर हा ग्रीन टेप आहे, हा सुद्धा आपल्याला लागतोय. कमळ आसन बनवतो ना आपण, तर कमळ आसनासाठी हे 5 इंचाचं आहे कार्ड, आणि हे 7 इंचाचं आहे. तर हे जे आहे तर हे आपल्याला खालती लावायचं, आणि वरचा बेस जो आहे तर हे वरचं लावायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं हे बनवलंय ना मी, हे अशा पद्धतीने कमळाची फुलं. ज्यांना ज्यांना ऑर्डर करायचं आहे, वरती आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9881363651. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे. पाईप क्लीनरचा रेडी रांगोळीचं ऑल मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या गोष्टी लागतात, ज्या वस्तू लागतात त्या तुम्ही घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार. सोबतच हे असे पाईप क्लीनर आहेत पॉकेट, तर हे पॉकेट सुद्धा तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. तर आता तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो, हे आपल्याला सर्व हे वस्तू ज्या दाखवल्या तर ह्या पूर्ण गरजेच्याच आहेत. ह्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत. हे अशा पद्धतीने मी बनवलेले आहे, खूप सारे बनवलेले आहे, ऑर्डर आहेत, ऑर्डरचेच आहेत. हे बघा, याच्यामध्ये फुलंच आहे रेड कलरचे, अजून तिकडे आहेत, मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवण्यासाठी घेतले. तर आता आपल्याला जास्वंदाचं हे फूल, हे व्हाईट आहे, हे रेड आहे, लक्षात आलंच असेल तुमच्या. तर आता हे कशा पद्धतीने बनवायचे, याच्या पाकळ्या कशा बनवायच्या, याला किती पाकळ्या घ्यायच्या, किती पाईप घ्यायच्या आपल्याला, हे फूल पूर्ण कशा पद्धतीने तयार करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, किंवा मग मी डबल याच्यावरती एक व्हिडिओ उद्या शेअर करेन. पूर्ण तयार केलेलं फूल आज तुम्हाला फक्त दाखवते की पाकळ्या कशा पद्धतीने तयार करायच्या, फूल कसं बनवायचं हे दाखवते. तर चला. तर हे बघा मैत्रिणींनो, हे जास्वंदाचं फूल आहे. आपल्याला आता हे तयार करायचं आहे पूर्ण रेडी. कशा पद्धतीने करायचं तर तेच तुम्हाला मी दाखवते. आता हे आहेत आपले पाईप क्लीनर. आता तर हे बघू शकता, हा एक पाईप आहे, हा बरोबर तुम्हाला असा मध्ये पकडायचा आहे. ठीक आहे. आता याला असं तुम्हाला हे असं करून घ्यायचंय. केलं, याचे आपल्याला एकाचे 2 करून घ्यायचे. हे असे तुम्हाला एकाचे 2 बरोबर कट करून घ्यायचे. याच्यानंतर तुम्हाला हे ना बरोबर एकसारखं तुम्हाला हे असे करायचे, हे असे करून घ्यायचे. याच्यानंतर तुम्हाला परत 1 5 6 ह्या अशा 6 पाकळ्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या. म्हणजे 3 पाईप क्लीनर आहेत, हे 3चे मी 6 केलेले आहेत, आणि तुम्हाला हे असं करून घ्यायचंय.
याच्यानंतर तुम्हाला हा एक अख्खा पाईप जो आहे तर तो घ्यायचा आहे. बरोबर तुम्हाला असं हे करायचं आहे. याचा सेंटर जो आहे तर तो काढायचा आहे. इथे तुम्हाला असं आता व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे हे तुम्हाला हे असं घ्यायचं आहे. हे तुम्हाला असं ठेवायचं, याला इथे प्रेस करायचं आणि याच्यानंतर हे जे आहे तर हे तुम्हाला असं घट्ट असं करून घ्यायचं. हे एक, हे दुसरा पाईप घेतला मी, 2, हे 3, हे अशा पद्धतीने हे तुम्हाला हे इकडनं आपण 3 पाईप लावले. ठीक आहे. आता हे आपल्याला फिरून घ्यायचंय आणि आता इकडनं 3 लावायचे. हे त्याच पद्धतीने सेम आपल्याला असा पीळ मारून घ्यायचा. याला थोडंसं दाबून घ्यायचं. हे बघा, परत आता हा घेतलाय, आता असा पिळा मारून घ्यायचा. हे आपल्या झाले आता 6 पाईप क्लीनर झाले, म्हणजे छोटेवाले. तुम्हाला हे असं करून घ्यायचं. याच्यानंतर तुम्हाला थोडंसं असं याला हे करायचं, म्हणजे आपली फिनिशिंग जी आहे तर ती व्यवस्थित येते. आता हे झालं आपलं. हे खालचे जे छोटेवाले आहेत तर हे 6 पाईप लावलेले आहेत आणि हा सगट आहे. तुम्हाला आता हे पूर्ण रेडी झालं. ठीक आहे, दिसतंय ना अशा पद्धतीने. आता हा जो पाईप आहे तुम्हाला हा असा घ्यायचा आहे, असा. याच्यानंतर इकडचा तुम्हाला असा घ्यायचा आहे. इथे असं तुम्हाला एकदम हे असं सर्व ज्या काड्या आहेत ना ह्या तुम्हाला अशा घट्ट पकडायच्या आहेत. ह्या अशा इथे तुम्हाला पकडून ठेवायचं आणि हा एक पाईप घ्यायचा, याने तुम्हाला असं घट्ट याला बांधून घ्यायचं. हे असं घट्ट याला बांधून घ्यायचं. ही झाली आपली पाकळी तयार. याला थोडासा असा शेप द्यायचा आपल्याला जास्वंदीच्या पाकळीचा. हे बघू शकता, झाली आपली पाकळी तयार. आता या फुलासाठी ही आपली एक पाकळी तयार झाली. अशा आपल्याला 5 पाकळ्या बनवायच्या आहेत अशा पद्धतीने. आता ह्या अशा पाकळ्या आपण खूप साऱ्या बनवून घेणार आहोत आणि असे फुलं तयार करणार आहोत. तर एका फुलासाठी आपल्याला ह्या अशा 5 पाकळ्या लागतात. याच्यानंतर आता तुम्हाला हे फुल पूर्ण कसं जोडायचं, याच्यामध्ये पोलन कसं लावायचं हे सुद्धा दाखवते. हे बघू शकता ताईंनो, 5 पाकळ्या आहेत या. ह्या 5 पाकळ्या आपण बनवलेल्या आहेत जास्वंदीच्या फुलासाठी. आता आपण या कशा पद्धतीने चिटकवायच्या आहे त्या दाखवते. हे असं तुम्हाला ग्लो हा असा लावायचा, एकाच पाकळीला लावायचा आणि हे असं थोड्या वेळापुरतं दाबून धरायचंय. असं हे चिपकून जातं. स्टिकनं कसं फिट्ट चिकटत आणि याच्यापेक्षा आहे ना हे स्टिकचं चांगलं आहे, बेस्ट आहे. म्हणजे आपण हे धुतले हार खराब जर झाले तरी पण त्याला काहीच होत नाही आणि याची काही आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. परंतु स्टिकनं जर तुम्ही चिटकवलं आणि हे हार समजा पाण्यातून काढले धुतले तरी सुद्धा हे काही निघत नाही. असं तुम्हाला लावायचंय. परत आता ही तिसरी पाकळी आता इथे लावून घ्यायची अशा पद्धतीनं. आता ह्या 5 पाकळ्या झाल्या, लावून झाल्या. आता हे असं करायचंय आणि हे असं चिपकून घ्यायचं. आता हे फुल आपलं झालं तयार. आता मध्ये आता आपल्याला हे जसं लावलंय ना मी, आता हे कशा पद्धतीने लावायचंय पोलन. बऱ्याचशा ताईंना पोलन लावता येत नाही, तर हे सुद्धा दाखवते कसं लावायचंय ते. आता हे मी एक पाईप क्लीनर घेतलाय
याला मी आता हे असं करणार आहे, हे असं वरती घेणार आणि हे असं करणार आणि परत दुसरा येलो कलरचा पाईप घेतलाय आणि याने आता हे असं एकदम फिट्ट करायचं, दाबून करायचं. याला चिपवायची गरज नाही, फक्त तुम्हाला घट्ट असं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे असं तुम्हाला लावायचंय. हे उरलेलं मी आता कट करून घेणार शिल्लकचं. एवढं काही लागत नाही त्याला, हे काही निघत नाही, फक्त तुम्हाला असं दाबून. आता हे झालं आपलं पोलन लावून. आता हे याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय अशा पद्धतीने. ठीक आहे, हे असं. आता हे झालं आपलं. याला आपल्याला हे असं थोडस असं इकडं दाबायचं याला. हे आता शिल्लक ज्या काड्या आहेत खाली, तर त्या आपल्याला कट करून घ्यायच्या. आता याला आपण हे ग्रीन पानं लावणार आहोत 2 जास्वंदाच्या फुलाला. तर हे आपल्याला असे लावून घ्यायचे. परत आता हे दुसरं आता इकडनं लावूया. हे झाले आपले पानं लावून तयार. आता याला आपण आता खालून याला आपण हे करून घेणार आहोत. आता हे तुम्हाला असं करायचं, हे असं हे ग्रीन पाईप घ्यायचा आणि हे असं करायचंय तुम्हाला. असं गोल गोल याला पूर्ण असं एका पाईपचं करून घ्यायचं. आता याच्यावरती आपल्याला ग्लू टाकायचं आहे आणि हे चिपकून घ्यायचं हे अशा पद्धतीने. हे बघू शकता, अशा पद्धतीने आपलं जास्वंदाचं फूल जे आहे ना, तर हे तयार झालेलं आहे मैत्रिणींनो. हे बघू शकता, याला काहीच होत नाही, ओढलं काही केलं काहीच होत नाही. दिसतंय. आता जास्वंदाच्या फुलाचा हार कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे, ओवायचा आहे, हे सुद्धा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणारच आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.